कोकणात गणपतीला लई मज्जा असते. गौरी आगमनला फटाक्यांची मज्जा. मज्जा घ्यायला पुष्कर सूत्री पण हजर. ह्या मज्जेसोबतच अनुभवली गौरी आवाहनची अनोखी प्रथा. पप्पा शेजारी आई गौरीची स्थापना झाली की ओवस्याचा कार्यक्रम, आणि तो ओवसा घेऊन भराडी देवीच्या मंदिरात पूर्ण परिवार जाणार आणि घरी आल्यावर पुरुषांना ओवसा दिला की पुरुष त्यांना पैसे देणार, अशी ही प्रथा. पण मग पुरुष मंडळी एकटे एवढं नाही खाणार. ते ओवसा गोळा करणार एका ताटात. तिथे चंगळ असणार मुलांची, कारण आपल्या शेतात उगवणारा काजू जरी असला तरी आज कोणाच्या हाताला ओवस्यातील काजूचा घर लागतोय ह्या चढाओढीत मज्जा असते. नंतर उपवास सोडून महिला मंडळ तयार माहेरी आलेल्या गौरी सोबत फुगड्या घालायला. घरभर संसारासाठी फिरणारे पाय आज फुगडीच्या स्वच्छंद गिरक्या घेत होत्या. उद्या ही 1.5 दिवसाची पाहुणी आपल्या लाडक्या गौरी पुत्राला घेऊन जाणार, म्हणून हे शेवटचं भजन आणि ही त्यातली मज्जा. भजन झालं, वाद्य शांत होते, कारण आता तेच हात पावभाजीवर ताव मारत होते. खरंच कोकण आणि गणपती बाप्पाचं नातं वेगळंच आहे.